What is the value of 12-meter rope in centimeter? 12-meter रोप आहे. रोप म्हणजे काय? दोरी, दोरखंड म्हणतोय ज्याला आपण, दोरी. 12-meter रोप सेंटीमीटर मध्ये किती होईल? खाली ऑप्शन दिलेत आपल्याला. आता एक आपल्याला माहित पाहिजे, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात. आपल्याला विचारलंय 12 मीटर रोप मध्ये किती सेंटीमीटर होतील. मग 12 ला मल्टिप्लाय करायचं 100 ने. 12 ला 100 ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला मिळतात 1200 सेंटीमीटर. किती सोपं होतं, तरी काही मुलं कन्फ्यूज झाले होते. 9.5 मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात? 1 मीटर मध्ये असतात 100 सेंटीमीटर. तर 9.5 मीटर मध्ये किती सेंटीमीटर होतील? सो वी विल मल्टिप्लाय 9.5 मल्टिप्लाइड बाय 100. व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ दिस टू नंबर? या दोन संख्यांचा गुणाकार किती येईल? 9.5 ला जर 100 ने मल्टिप्लाय केलं, आन्सर येतंय 950 सेंटीमीटर. डेसिमलचं मल्टिप्लिकेशन ज्यांना जमतं ते बरोबर सॉल्व्ह करतात. 3.5 kilometers. How many meters? अगोदर आपल्याला माहित पाहिजे 1 किलोमीटर मध्ये असतात 1000 मीटर. 1000 मीटरचा होतोय 1 किलोमीटर. तुम्हाला प्रश्न विचारलाय 3.5 किलोमीटर मध्ये किती मीटर होतील? मग याचा अर्थ 3.5 ला मल्टिप्लाय करायचं 1000 ने. 1000 नेच का मल्टिप्लाय केलं? कारण 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं ते मिळालं आपल्याला 3500 मीटर. आता तुम्ही म्हणाल सर डेसिमलचं मल्टिप्लिकेशन आम्हाला नाही जमत काही मुलांना. परत एकदा सांगतो, 3.5 ला जर 1000 ने मल्टिप्लाय केलं, या 3.5 ला डेसिमलच्या बाहेर काढायचं, त्याला म्हणायचं 35 आणि हा 1000 आहे तसा. दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं 35,000. डेसिमल नंतर डिजिट किती आहे? 1 डिजिट आहे 5. राईट हँडने एक डिजिट सोडून द्यायचं आणि येथे डेसिमल ठेवायचा. 3500.0 यालाच 3500 मीटर असं म्हटलं तरी चालेल. फोर 4.75 किलोमीटर मध्ये किती मीटर असतात? या 4.75 ला मल्टिप्लाय करायचं 1000 ने. आता ज्याचा कॉन्सेप्ट क्लिअर झालाय, ज्याची प्रॅक्टिस चांगली झालेली आहे, त्याला पाहिल्याबरोबर सांगता येईल, तो म्हणेल 4750 मीटर. पण ज्याला अजून नाही समजत त्याने मल्टिप्लिकेशन करायचं, याला डेसिमलच्या बाहेर काढायचं, याला म्हणायचं 475 आणि मल्टिप्लाय करायचं 1000 ने. 1000 ला ऍज इट इज ठेवायचं, जसंच तसं ठेवायचं. याचं मल्टिप्लिकेशन करताना काय करणार? 475,0,0 475,000 हे 30 ऍज इट इज घेतले आणि 475 ने 1 ला मल्टिप्लाय केले. डेसिमल नंतर डिजिट किती आहेत? 2 डिजिट आहे डेसिमल नंतर. डेसिमल नंतर 2 डिजिट असल्यामुळे हे राईट हँडने 2 डिजिट सोडून द्यायचे. 4750 मीटर. ओके. How many millimeters are there in 1 meter? 1 मीटर मध्ये किती मिलीमीटर असतात? आता तुम्हाला एक माहित पाहिजे,
1 मीटर मध्ये असतात 100 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर मध्ये असतात 10 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर मध्ये असतो 10 मिलीमीटर. 1 मीटर मध्ये असतात 100 सेंटीमीटर. आणि तुम्हाला विचारलंय 1 मीटर मध्ये किती मिलीमीटर होतील, तर 100 सेंटीमीटर जर असेल, 1 मीटर मध्ये जर 100 सेंटीमीटर असेल तर 100 ला मल्टिप्लाय करायचं 10 ने. 100 ला जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर मिळतंय 1000 मिलीमीटर. कसं शोधलं? अगोदर एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर आहे ते शोधा. आपल्याला माहिती आहे एका सेंटीमीटर मध्ये 10 मिलीमीटर आहे. मग 100 ला म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. मग 100 ला आपण मल्टिप्लाय केलं 10 ने. 10 नेच का मल्टिप्लाय केलं? कारण 1 सेंटीमीटर मध्ये 10 मिलीमीटर असतात. याचं आन्सर मिळालं 1000 मिलीमीटर. ऑप्शन डी. 0.5 मीटर मध्ये किती मिलीमीटर आहेत? आता एक माहित पाहिजे आपल्याला, 0.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 0.5 मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर. आणि 50 सेंटीमीटरचं जर आपल्याला मिलीमीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं तर 50 ला 10 ने मल्टिप्लाय करा. 500 सेंटीमीटर. ओके. काय करायचं? 850 मिलीमीटरला कन्वर्ट करायचं. किंवा तुम्हाला एक माहित पाहिजे, 1000 मिलीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. हे युनिट लक्षात ठेवा. 1000 मिलीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. मग 850 मिलीमीटर मध्ये किती मीटर असतात? 850 ला डिवाइड करायचं 1000 ने. 1000 नेच का डिवाइड केलं? कारण मीटर मध्ये कन्वर्ट करत असताना 850 ला 1000 ने डिवाइड करावं लागेल. ये 0 गया, ये 0 गया. 100 ने जर 85 ला डिवाइड केलं तर 0.85 आन्सर येतंय. 0.85 मीटर आन्सर मिळालं आपल्याला. आता परत तोच कॉन्सेप्ट मीटर मध्ये कन्वर्ट करत असताना 850 ला डिवाइड करतोय आपण 1000 ने. ओके. 1000 च्या टेबलमध्ये 850 आहे का? नाही. जोडीला 0 घेतला, डिवाइड होण्यासाठी 0 घेतला, म्हणून आन्सर मध्ये डेसिमल आला. डेसिमल पॉइंट का घेतला? 0 घेतल्यामुळे. 850 च्या जोडीला 0 घेतल्यामुळे आन्सर मध्ये डेसिमल ठेवला. 1000 च्या टेबलमध्ये 8500 आहे. 1008 जार 8000, रिमेनिंग राहिले 500. 1000 च्या टेबलमध्ये 500 आहे का? नाही. जोडीला 0 घेतला. 1005 जार 5000. 0.85 मीटर. ओके. जर तुम्हाला 95 ला डिवाइड करायचं 100 ने, 95 ला डिवाइड करायचं तुम्हाला 100 ने, इथे 95 ठेवा, हा 100 घेतला डिवाइड करण्यासाठी. 100 च्या टेबलमध्ये 95 आहे का? 100 ने 95 ला डिवाइड होतंय का? डायरेक्ट नाही होत, म्हणून 0 घेतला. आता हा 0 घेतला म्हणून आन्सर मध्ये डेसिमल ठेवला. आन्सर मध्ये डेसिमल का ठेवला? कारण 95 इज स्मॉलर दॅन 100. कम्प्लिटली डिवाइड होत नाही. 100 ने 950 ला डिवाइड होतंय. 100 9 जार 900, रिमेनिंग राहिले 50. आता 100 च्या टेबलमध्ये 50 आहे का? 100 ने 50 ला कम्प्लिटली डिवाइड होतंय का? नाही. परत 0 घेतला. परत 0 घेतल्यावर डेसिमल घेता येत नाही. डेसिमल एकदाच घ्यावा लागतो. परत डेसिमल येत नाही, एकदाच येतोय. 105 जार 500.
0.95 आन्सर आलं. 95 ला डिवाइड केलं 100 ने, आन्सर मिळालं 0.95. असं जर डायरेक्ट डिव्हिजन करायचं असेल तर हा 0 गेला, हा 0 गेला, सेम 0 कट केले दोघांमधले. 39 ला 100 ने डिवाइड करा. 100 ने 39 ला डिवाइड होतंय का नाही? 0 घेतला, 0 घेतला म्हणून आन्सर मध्ये डेसिमल ठेवला. 100 3 जार 300, रिमेनिंग 90. 90 ला डिवाइड होतंय का नाही? इथे परत 0. 100 9 जार 900. 0.39 is the correct answer. The most appropriate for measuring the thickness of notebook. वही असते बघा आपल्याकडे नोटबुक, त्या नोटबुकची जाडी मोजायची आहे. तिची काय मोजायची तुम्हाला? थिकनेस. अरे थिकनेस काउंट करायला आपण मिलीमीटर यूज करणार ना, सेंटीमीटर जास्त होतंय. आता हे नोटबुक आहे बघा, हे नोटबुक आहे, याचं थिकनेस मोजायची, जाडी मोजायची आपल्याला, मिलीमीटर मध्ये मोजावी लागेल. हा कॉमन सेन्सचा प्रश्न होता. मिलीमीटर